बातमी औंध संस्थानातून आहे। प्राण्यांची माणसांशी नाळ जुळली की आयुष्यभर ती कायम राहते। प्राणीही माणसांवर प्रेम करायला लागतात। याचंच एक उदाहरण आज साताऱ्यातल्या औंध संस्थानामध्ये पाहायला मिळालं। संस्थानातला हत्ती गजराजला पेटा संस्थेच्या तक्रारीनंतर मथुरेला हलवण्याचे आदेश देण्यात आले। ग्रामस्थांनी आधी संताप व्यक्त केला, मात्र नंतर त्याला आनंदात निरोप देण्यासाठी ग्रामस्थ गावात जमा झाले। गजराजची आरती केली गेली, मात्र गजराज काही केल्या गाडीत जायला तयार नाही। गेल्या 3 तासांपासून ग्रामस्थांसह अधिकारी हत्तीला गाडीत बसवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत, मात्र हत्ती गावातून जायला काही तयार नाही। गजराज आजारी असून त्याला उपचाराची गरज असल्याची तक्रार पेटा संस्थेने केली होती, मात्र गावकऱ्यांनी हत्तीची तब्येत उत्तम असल्याचं सांगितलं। तरीही प्रशासनाने हत्तीला हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, हत्तीला गाडीत ठेवण्यात आलेला आहे का आणि आता पुढे त्याचा प्रवास कसा असणार आहे? विलास, आता जो गजराज आहे त्याला त्याच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्याची देखभाल व्यवस्थित होत नसल्याची तक्रार पेटा या संस्थेने केली होती। या गजराजची दखल लंडन मधल्या एका दैनिकाने घेतल्यानंतर मात्र मोठा खळबळ उडाली होती। त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातल्या ज्या प्राणी संस्था आहेत त्यांच्या डॉक्टरांनी या हत्तीची वैद्यकीय तपासणी केली होती। तपासणीचा अहवाल पुढे सादर केला जाणार होता। या अहवालानंतर ह्या हत्तीला इथेच ठेवायचं की घेऊन जायचा हा सगळा विषय होता। अचानक आता मथुरेचे एक टीम आणि वन खात्याचे अधिकारी गावात दाखल झाले आणि या सुंदर हत्तीला या सर्वांनी मिळून ताब्यात घेतलेला आहे। याला प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा विरोध पूर्वीपासून होता, आजही त्याच पद्धतीने पाहायला मिळाला। मात्र पोलीस प्रशासकीय यंत्रणेसमोर गावाला हतबल व्हावं लागलं आणि आपल्या गजराजला या वन खात्याच्या हाती स्वाधीन करावं लागलं। मात्र या मुख्य प्राण्याला मात्र तिथून औंध मधून जाण्याची इच्छा एकंदरीत दिसत नव्हती। तो गाडीमध्ये बसायला तयार नव्हता। खरंच एक हृदय पिळून टाकणारी एक हा जो सगळा सीन होता तो पाहायला मिळत होता। प्रत्येक ग्रामस्थाच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहताना पाहायला मिळत होते। खरंच एकंदरीत मुख्य प्राण्यांवरती जी श्रद्धा असते, जे प्रेम असतं, ते अतूट नातं असतं, ते या ठिकाणी आता पाहायला मिळालं। आता हा जो हत्ती आहे तो एका प्राणी हत्तीच्या वरती जी वैद्यकीय तपासणी केली जाते, जे उपचार केले जातात, त्यासाठी तिला आता त्या हत्तीला तिकडे नेलं जाणार आहे। तिथून पुढे या हत्तीला नेमकं कुठे सोडायचं याची व्यवस्था नंतरची पुढची तिथून ठरणार आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।